सर्वप्रथम तर मी या महाराष्ट्र शासनाचे आणि आमचे माजी मुख्यमंत्री स्वर्गीय सुधाकरराव नाईक यांच्या जन्मदिनानिमित्त जे आम्ही 21 ऑगस्टला जलसंधारण दिन म्हणून त्याला 7 ऑगस्टला या शासनाने त्याला मान्यता दिली आणि खऱ्या अर्थानं जलसंधारण दिन साजरा करण्यासाठी हा पहिलाच त्यांचा उपक्रम असल्यामुळं ह्या वर्षीपासून त्याची मोठ्या मोठ्या प्रमाणात त्याची सुरुवात करावी हा आजच्या ह्या जलसंधारण दिनाच्या निमित्तानं माझी पहिली अपेक्षा होती. आणि त्यासाठी आमच्या खात्याचे मंत्री आदरणीय संजय राठोड साहेब आणि आमचे राज्यमंत्री इंद्रनील नाईक साहेब यांनी देखील मोठा सहभाग नोंदवला आणि 2 प्रोग्राम आम्ही ज्या निमित्तानं खऱ्या अर्थानं घेण्यासाठी सुरुवात केलेली होती. परंतु ह्या जलसंधारणाचं जे काही महत्त्व जर का आपण लोकांना पटवून द्यायचं म्हटलं तर पाणी अडवा पाणी जिरवा हा जो काही मूलमंत्र सुधाकरराव नाईक साहेबांनी त्या काळात दिला होता, आजही तो तसाच्या तसा उपयोगाचा आहे. याचं कारण असं की अल्निनोच्या पार्श्वभूमीवरती आता पाण्याचं सावट, पाण्याचं संकट हे प्रत्येक गावागावापर्यंत पोहोचलंय. प्रत्येक काही ठिकाणी पाऊस असा पडतो, काही ठिकाणी वेगात पडून निघून जातो, काही ठिकाणी पाऊस पडत नाही. उष्णतामान फार मोठ्या प्रमाणात वाढलेलं आहे. ह्या सर्व बाबी विचारात घेता आता या मूलमंत्राच्या अनुषंगाने काम करणे, त्यासाठी एक लोक चळवळ निर्माण करणे, लोकांच्या मनामनात गावागावात घराघरापर्यंत हा मूलमंत्र पोहोचवणे, हे मुळात या आजच्या या जलसंधारण दिनानिमित्ताचं पहिलं काम हे आमच्या विभागाचं राहणार आहे.